नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की धर्मादाय आयुक्तालय भरती यांची आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ती गुणवत्ता यादी तुम्हाला कोठे पाहावयास मिळणार आहे, त्याचप्रमाणे अंदाजित कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, त्याचप्रमाणे नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे आधी किती मार्क होते आणि आता किती मार्क वाढलेले आहेत, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही धर्मादाय आयुक्तालय भरती यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली PDF आहे. तर ती PDF तुम्हाला कोठे पाहावयास मिळणार आहे, तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे, तुम्ही तेथेसुद्धा मला मेसेज करून विचारू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. याच्यामध्ये आपण काल 7 फेब्रुवारी रोजी धर्मादाय आयुक्तालय भरती निरीक्षक पदाची रँक वाईज मेरिट लिस्ट आणि त्याच्यावरतीच धर्मादाय आयुक्तालय याचा निकाल अशा 2 PDF आपण प्रसिद्ध केलेले आहे. तर या पहिल्या PDF जर तुम्ही ओपन केली तर याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वच जेवढ्या काही विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले असतील त्या सर्वांचेच तुम्हाला मार्क दिसणार आहेत. तर ते मार्क कशा प्रकारे दिसणार आहेत, तर बघा स्टार्टिंगला तुम्हाला तुमचा रोल नंबर दिसेल, त्याच्यानंतर तुमचं नाव दिसेल. त्याचप्रमाणे ही इन्स्पेक्टर या पदाची म्हणजेच निरीक्षक या पदाची PDF आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रॉ स्कोर किती होता, म्हणजे तुम्हाला आधी किती मार्क मिळालेले होते आणि त्याच्यानंतर आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे किती मार्क मिळालेले आहेत, ही अशी संपूर्ण PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव पाहून घ्या. त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर मला एवढे मार्क मिळालेले आहेत, माझे 170 मार्क मिळालेत, माझं सिलेक्शन होईल का? तर बघा मित्रांनो, त्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. परंतु आता ही जी PDF आहे याच्यात तुम्हाला रँक वाईज नाही दिसणार की हायेस्ट कितीचं आहे, लोएस्ट कितीचं आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांनी एक सांगितलं आहे नॉर्मलायझेशन कोणत्या पद्धतीने होतं, त्याचं त्यांनी फॉर्म्युलासुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शिफ्टमध्ये ॲव्हरेज टॉपर आणि ॲव्हरेज मार्क्स किती आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा 7 तारखेच्या शिफ्ट 1मध्ये 185 हा टॉपर आहे आणि 160 हा ॲव्हरेज लो स्कोर मार्क आहेत. अशाप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अंदाज धरू शकता. त्याचप्रमाणे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी दुसरी PDF अपलोड केलेली आहे आज 7 फेब्रुवारी रोजी, रँक वाईज मेरिट लिस्ट आपण अपलोड केलेली आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ओपन केली तर इथे तुम्हाला टॉपर टू लोअर असे संपूर्ण रँक वाईज तुम्हाला लिस्ट दिसेल. याच्यामध्ये तुमची रँक किती आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमची कास्ट आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो आपण उद्याच लगेच कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो, त्याचप्रमाणे कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल, ही संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर धर्मादाय आयुक्तालय भरती याच्यात क्लर्क या पदाचे सुद्धा पेपर झाले होते, तर त्याची अजून PDF का भेटली नाही आहे, तर त्याचा अजून निकाल लागलेला नाही आहे, त्याची अजून गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचप्रमाणे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. जसेच क्लर्कची तात्पुरती निवड यादी किंवा गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल तशीच तुम्हाला अपडेट दिली जाईल. त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, या PDF जर बघितलं तर टॉपर हा ओमकार नावाचा विद्यार्थी आहे. त्याला 190 मार्क होते आणि आफ्टर नॉर्मलायझेशन त्याचे 200 मार्क झालेले आहेत, म्हणजे याचे 10 मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन वाढले आहेत. परंतु मी या PDF असं बघितलं आहे की कोणाकोणाचे 10 ते 12 मार्क प्लस झाले आहेत, तर कोणाकोणाचे जवळपास 20 ते 22 मार्कसुद्धा नॉर्मलायझेशनमुळे वाढले आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर हे चुकीचं आहे, आमचे कमी मार्क वाढले आणि दुसऱ्यांचे जास्ती मार्क वाढले. तर हे असं काही चुकीचं नसतं, कारण की ह्या पेपरच्या काठिण्य पातळीवर हे नॉर्मलायझेशन स्कोर ठरत असतात की कोणाचे किती मार्क वाढतील. तर त्यांनी ते फॉर्म्युलासुद्धा दिलेलं आहे, त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन केलं तर ही पूर्ण प्रोसेस बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत की नॉर्मलायझेशन चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे.
त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर धर्मादाय आयुक्तालय भरती यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे. आता पुढील प्रोसेस काय असणार आहे, कट ऑफ किती लागणार आहे, त्याचप्रमाणे आता कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, ती तात्पुरती निवड यादी कधी लागणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय भरती यांची संपूर्ण प्रोसेस कशी असते. तर पहिली उत्तर तालिका लागली, आक्षेप नोंदवला, दुसरी उत्तर तालिका लागली. आता बघा नॉर्मलायझेशन प्रोसेस झाली, त्याच्यानंतर त्यांनी आफ्टर नॉर्मलायझेशन कोणाला किती मार्क मिळालेले आहेत ही गुणवत्ता यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. या गुणवत्ता यादीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांचे नाव आहेत. या गुणवत्ता यादीमधून आता ते तात्पुरत्या निवड यादी प्रसिद्ध करणार आहे. या PDF मध्ये काय असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यांना ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवायचं आहे त्या विद्यार्थ्यांचं नाव या तात्पुरत्या निवड यादीमध्ये असणार आहे. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो या तात्पुरत्या निवड यादीमध्ये आपल्याला कट ऑफ किती लागला आहे हे सुद्धा समजणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे सुद्धा समजणार आहे. तर ही तात्पुरती निवड यादी कधी लागते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये तात्पुरती निवड यादी ही लागायला पाहिजे. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर 20 ते 25 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला तात्पुरती निवड यादी मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर तात्पुरत्या निवड यादीनंतर लगेचच एका आठवड्यामध्ये कागद पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं. जे विद्यार्थी कागद पडताळणीमध्ये पात्र ठरतात तर त्यांची अंतिम निवड यादीमध्ये नाव येते आणि त्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र दिली जाते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो वेटिंग लिस्ट सुद्धा लावली जाते. ही अशी संपूर्ण प्रोसेस असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 5व्या प्रोसेसपर्यंत आलो आहे. आता 10 ते 15 दिवसांमध्ये तात्पुरती निवड यादी लागेल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, त्याच्यानंतर अंतिम निवड यादी लागणार आहे. ही अशी संपूर्ण प्रोसेस असणार आहे. याच्यामध्ये जवळपास बघितलं तर अजून सुद्धा 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो ही संपूर्ण प्रोसेस व्हायला. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.